ओके. हॅलो डिअर स्टुडंट्स, आज जो आपण युनिट बघणार आहे तो आहे वेक्टर. राईट. नाव एकदम छोटं आहे, बट जेवढं छोटं याचं नाव आहे तेवढंच जास्त याचं वेटेज आहे MST CETसाठी. म्हणजे जवळपास 6 ते 7 प्रश्न, 7 म्हटलं तरी काय वाईट ठरणार नाही, या युनिटवरती असतात. 7 क्वेश्चन आणि 2 मार्क्स, म्हणजे जवळपास 14 मार्क्स तुम्हाला या युनिटमधून मिळतात. 12 to 14 जनरली 6 ते 7 प्रश्न असतात, म्हणजे या इंटरवलमध्ये तुम्हाला मार्क्स मिळेल. अँड विच इज रिअली अ बिग अँड इम्पॉर्टंट थिंग, कारण हा जवळपास तुमचा 7 प्रश्न म्हणजे 11वीचा पूर्ण इक्विवॅलेंट युनिट आहे हा. पूर्ण 11वीवरती 10 प्रश्न असतात. राईट. 10 क्वेश्चन फ्रॉम द 11th स्टँडर्ड, आणि म्हणजे किती 20 मार्क्सचे. तर वॅक्टरचं वेटेज समजायला तुम्हाला खरंच हे कम्पॅरिझन सफिशियंट आहे माझ्या मते. राईट. तो दिस इज रिअली अन इम्पॉर्टंट युनिट जो आपण आज सुरू करतोय, वेक्टर्स. राईट. यामध्ये 5 ते 6 कॉन्सेप्ट्स आहेत, आणि प्रत्येक कॉन्सेप्टवरती एक प्रश्न असं जर तुम्ही पकडलं तर तुम्हाला 6 क्वेश्चन्स, किंवा काही कॉन्सेप्टवरती 2 जर प्रश्न असेल तर 7 प्रश्न तुम्हाला इथून मिळतात. राईट. बिफोर गोईंग फॉर दिस, 1-2 गोष्टी ज्या तुम्ही समजणं खूप गरजेचं आहे. त्या ह्या, यू शुड नो व्हॉट इज वेक्टर ॲडिशन. खूप बेसिक आहे. राईट. This is very basic. Vector addition. What is vector multiplication? What is constant multiplied to a vector? What happens at constant means scalar, right? So if you have two vectors, let's say a bar is equals to x1i, x2j, x3k, and let's say b bar is x2i, x2j, x3k. अरे दोन्ही सेम झाले का? x1, x2, x3, इथे क्या y1, y2, y3, y1, y2, y3. ठीक आहे. 2 वेक्टर तुम्हाला दिले, आणि जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द ॲडिशन ऑफ दिस 2 वेक्टर्स, सो हाऊ टू फाइंड आउट दिस? a बार प्लस b बार. कंपोनंट वाईज ॲडिशन असते, नेहमी लक्षात घ्यायचं. सो दिस इज x1 प्लस y1 i, देन x2 प्लस y2 j, and x3 plus y3 k bar. कंपोनंट वाइज ॲडिशन. क्विकली रिकॉल करताय, जास्त टाइमपास नाही करणार आपण, कारण हा सगळा इट्स व्हेरी कॉमन थिंग, आणि हे सगळ्या मुलांना जनरली माहीतच असतं. जर इथे सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, इथे सबट्रॅक्शन असेल तर इथे रिस्पेक्टिव्हली सबट्रॅक्शन्स येतील. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. राईट. सेकंड थिंग, जर कॉन्स्टंट टाइम ए बार काढायला सांगितला तर ए बार तुमच्याकडे आहे, हा कॉन्स्टंट प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय होतो. असं के टाइम x1, k टाइम x2, आणि हा येईल k टाइम x3 k बार, म्हणजे असं. सो दिस इज हाऊ यू कॅन मल्टिप्लाय अ कॉन्स्टंट टू द गिवन वेक्टर. तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची इथे डेफिनेशन आहे ती आहे मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. राईट. म्हणजे तुमच्याकडे ए बार ए असेल असा, आणि जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द ए, तर ते काय असतं? स्क्वेअर रूट ऑफ x1 स्क्वेअर, x2 स्क्वेअर, अँड दिस इज x3 स्क्वेअर. या प्रकारे यालाच डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन सुद्धा म्हणतात. दिस इज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. कसं? फॉर एक्झाम्पल असं आहे बघा, तुमच्याकडे एखादा वेक्टर आहे, समजा हा v, लेट्स से ए घ्या, आणि हा इज लेट्स से 1i प्लस 2j प्लस 3k, असं काही आहे, एखादा वेक्टर आहे लेट्स से. ठीक आहे. आणि ही तुमची ओरिजिन आहे समजा. सो ए पासून ओरिजिनचं हे जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तर दॅट इज ॲक्च्युली मॉड ए, आणि तो काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ, आठवत आहे का बघा 2 पॉईंट फॉर्म्युला. दिस इज 0,0,0 ना. 1,0 म्हणजे 1चा स्क्वेअर, 2,0 म्हणजे 2चा स्क्वेअर, आणि 3,0 म्हणजे 3चा स्क्वेअर. म्हणजे बेसिकली जो मॉड तुम्हाला इथे मिळतोय, जे मॅग्निट्यूड मिळतंय, ते ॲक्च्युली डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन मिळतं आहे. राईट. अँड व्हॉट इज दिस? 9 and 1 10 and 14. सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड आउट दी मॅग्निट्यूड. ठीक आहे. द फोर्थ इम्पॉर्टंट थिंग इथे जी आहे ती आहे युनिट वेक्टर. यू शुड नो व्हॉट इज दिस. युनिट वेक्टरची डेफिनेशन खूप सिंपल आहे. असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं त्याला युनिट वेक्टर म्हणतात.
असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, ऑल सच वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 इज कॉल्ड एज युनिट वेक्टर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक्झाम्पल विचारलं तर कसं सांगता येईल? फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कोणी असं दिलं ए बार इज इक्वल टू 1/√2i प्लस 1/√2j आणि विचारलं की हा युनिट वेक्टर आहे की नाही, तर तुम्ही काय करणार? याचं मॅग्निट्यूड काढून बघणार. अँड व्हॉट इज द मॅग्निट्यूड? स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या एलिमेंटचा स्क्वेअर विच इज 1/2, दुसऱ्या एलिमेंटचा स्क्वेअर विच इज ऑल्सो 1/2, अँड 1/2 प्लस 1/2 इज 1. सो मॅग्निट्यूड ऑफ दिस इज 1 अँड हेन्स इट इज युनिट वेक्टर. हेन्स ए बार इज युनिट वेक्टर. तर या सगळ्या डेफिनेशनमध्ये मी असं म्हणेल की हा तुमचा सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळेस वापरायचा आहे. राईट? ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन्स नसतात, असं की ए बार काढा, कोण विचारणार आहे? राईट? ऑब्वियसली नसतात. बट हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये परत परत मध्ये मध्ये यूज करतात, तुम्ही वापरतात आणि हे त्या प्रकारे यूज केलेले असतात. त्यामुळे वी नीड दिस इज इम्पॉर्टंट, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. राईट? दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये ही असते की जर तुम्हाला एखादा युनिट वेक्टर नसेल तर युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. इफ नॉट युनिट देन, असा प्रश्न आहे, आय थिंक 2022 का 23 मध्ये असा प्रश्न आहे, त्यामध्ये हे यूज केलंय. इफ नॉट युनिट वेक्टर देन मेक इट युनिट. जर एखादा युनिट वेक्टर नसेल तर त्याला युनिट वेक्टर बनवायचं कसं? आणि युनिट वेक्टर हे नेहमी कॅपने डिनोट केलं जातं. असं कॅप असते. कॅप जर असेल समजून जायचं याचं मॅग्निट्यूड 1 आहे. आणि तो कसा काढतात? कोणत्याही नॉर्मल वेक्टरला जर त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर तो वेक्टर युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट होतो. असा कोणत्याही नॉर्मल वेक्टरला जर त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर युनिट वेक्टर मिळतो. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे एखादा वेक्टर आहे, कोणता आहे? 2i प्लस 3j समजा. नाउ क्वेश्चन इज दिस अ युनिट वेक्टर? मग तुम्ही काय करणार? मॅग्निट्यूड काढून बघणार. मॅग्निट्यूड काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. 9 आणि 4 किती होतात? 13. म्हणजे हा जो मॅग्निट्यूड आहे हा 1 नाही आला अँड हेन्स इट इज नॉट युनिट वेक्टर. पण मग याला युनिट वेक्टर बनवता येईल का? माझा प्रश्न, याला युनिट वेक्टर बनवता येईल का? तर आन्सर इज ऑफकोर्स यस, बनवता येईल. कसं? तर हा फॉर्म्युला वापरायचा. दिलेल्या वेक्टरला, यू कॅप म्हणतोय मी, दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. सो व्हॉट इज द गिवन वेक्टर? दॅट इज 2i प्लस 3j आणि त्याचं मॅग्निट्यूड काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 13. म्हणजे हा काय मिळेल? 2/√13i 3/√13j. म्हणजे बेसिकली तुम्हाला जो इथून मिळेल दॅट विल बी यू कॅप अँड दिस इज अ युनिट वेक्टर. तुम्हाला चेक करायची गरज नाही आहे, बट इफ यू वॉन्ट यू कॅन चेक एज वेल. यू कॅपचा मॅग्निट्यूड काढून बघा. याचा मॅग्निट्यूड काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या एलिमेंटचा स्क्वेअर काय येईल? तो 4/13. दुसऱ्या एलिमेंटचा स्क्वेअर 9/13 and this is 13/13. that means this is 1 and yes, hence u cap is unit vector. म्हणजे जर तुमच्याकडे युनिट वेक्टर नसेल तर त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून तुम्ही त्या वेक्टरला युनिट वेक्टर बनवू शकता. ठीक आहे? सो इट इज दॅट सिम्पल कॉन्सेप्ट. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लागत असतात. राईट? त्यामध्ये फारसं अजून काही नाही आहे. जर काय असेल तर टाइम टू टाइम आपण ते डिस्कस करू शकतो. यात सगळ्यात महत्त्वाची अजून जी एक कॉन्सेप्ट आहे ती ही आहे. विच वन? नोट डाऊन दिस. किंवा याला कॉन्सेप्ट नंबर 1 म्हणू शकता तुम्ही. ती आहे कोलिनियर वेक्टर. यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत किंवा विचारल्या जातात. इथून पुढे आपला युनिट सुरू झाला असं म्हणायचं. राईट? राईट? वी कॅन से दॅट फ्रॉम हिअर अवर युनिट स्टार्ट. पहिले 10 मिनटं ठीक आहे, आपण बेसिक गोष्टींसाठी दिले. दोज आर इम्पॉर्टंट थिंग एज वेल. असं की नाही खूप इम्पॉर्टंट नाही आहे, बट बऱ्याच मुलांना ते माहिती असतं. ठीक आहे? कोलिनियर म्हणजे काय? याच्या खूप साऱ्या डेफिनेशन्स मिळतील तुम्हाला, पण एक जी सिंपल डेफिनेशन आहे ती ही आहे. कोलिनियर म्हणजे काय? तर वन वेक्टर इज मल्टिपल ऑफ द अदर. असं जर असेल
u is t times v, one is multiple of the other, then u bar and v bar are called as collinear vector. ठीक है, one vector is the multiple of the other. म्हणजे काय हो सर, समजलं नाही. What is mean by this? One is multiple of the other. Very simple meaning. Example, समजा तुमच्याकडे एखादा वेक्टर आहे u, काय i प्लस j प्लस k, आणि एखादा वेक्टर आहे समजा v 2i प्लस 2j प्लस 2k. लेट्स से हे दोन वेक्टर आहेत. तर तुम्ही क्लिअरली बघू शकता की हा जो v बार आहे, v बार, लेट्स लुक ॲट द v बार, यातून जर तुम्ही 2 कॉमन घेतला तर दिस इज i प्लस j प्लस k, आणि 2 कॉमन घेतल्यावर जो मिळतो तो ॲक्च्युली u आहे. म्हणजे v बार हा 2 टाइम्स u बार आहे. म्हणजे these two vectors are collinear. याचा अर्थ काय झाला? These two vectors are collinear. काय म्हणणार यांना? कोलिनियर. ठीक आहे, ओके. मग अजून याची सांगण्याची काही वेगळी पद्धत आहे का? यावरती प्रश्न कसे आहेत ते सांगतो मी तुम्हाला. दे आर लाईक व्हेरी इझी क्वेश्चन्स आर देअर. तुम्ही एखादा ना जनरल ऑब्झर्व करू शकतो. असं जनरल ऑब्झर्वेशनने तुम्ही एक गोष्ट सांगू शकता. काय बघा, पहिला इलेमेंट जो आहे ना 2 टाइम्स दुसरा इलेमेंट आहे. यातला पण दुसरा बघा, हा 2 टाइम्स दुसरा आहे. इंटू 2 करून मिळवलेले आहेत. आणि लगेच तुम्हाला कळायला पाहिजे दॅट दिस टू आर कोलिनियर. अजून एक सांगण्याची पद्धत आहे बघा, खूप इझी आहे, हे पण बरेच लोक फॉलो करतात. ती ही की दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यांचे हे एलिमेंट्स जे आहेत यांचे जे रेशो असतात बघा, 1 डिवायडेड बाय 2, इथे 1 डिवायडेड बाय 2 हे नेहमी सेम असतात. अँड दिस इज ऑल्सो 1 डिवायडेड बाय 2. ही पण एक इम्पॉर्टंट ट्रिक आहे जे बरेच लोक यूज करतात. नाही तर एक सिंपल फंडा, जसं मी म्हटलं, डायरेक्ट मल्टिपल दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला CET मध्ये कसे प्रश्न असतात ते सांगतो. ठीक आहे, आणि देन आपण डायरेक्टली क्वेश्चन्सला सुरुवात करूया. एक अजून कॉन्सेप्ट बघून, दॅट इज व्हॉट इज कोप्लेनर. ठीक आहे, चला. A and B is given. What is A? A is 2i plus 3j plus 4k, and B bar दिलाय. B bar आहे 4i plus 6j plus pk. बघा, P अननोन आहे आणि सांगितलंय A bar and B bar are collinear. Then find P. असा प्रश्न आहे. असा प्रश्न CET मध्ये आहे. फक्त एकाच्या जागी 2 कॉन्स्टंट टाकले जाऊ शकतात, 3 कॉन्स्टंट टाकले जाऊ शकतात. दॅट इज नॉट द बिग इश्यू. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द कॉन्सेप्ट हियर? A and B are collinear, then find the value of P म्हटलं, राईट. कोलिनियर आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की यातला 1 इज मल्टिपल ऑफ अदर असणार आहे. 1 इज मल्टिपल ऑफ अदर म्हणजे काय बघा, 2 जो आहे इंटू 2 केला की 4 मिळतो. 3 ला इंटू 2 केला की 6 मिळतो. मग या 4 ला बी इंटू 2 केलेलं असणार आहे, आणि म्हणून 4 इंटू 2 इथे 8 असायला हवा, पण इथे कोण आहे? P, अँड दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ P इज 8. दिस इज द मेथड 1. देर इज वन मोर मेथड टू सॉल्व दिस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P इज 8. आय होप दिस इज क्लिअर. काय करायचंय? 2 ला 2 ने मल्टिप्लाय केला की 4 मिळतो. 3 ला बी 2 ने मल्टिप्लाय केला की 6 मिळतो. तर 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 नेच करायचं, पण त्याची व्हॅल्यू त्यांनी P म्हटलंय, म्हणजे P बेसिकली 8 असणार आहे. 1 इज मल्टिपल ऑफ द अदर या शब्दाचा अर्थच हा आहे. कोलिनियर म्हणजे एक हा दुसऱ्याच्या मल्टिपल असतो, आणि इथून तुम्हाला लगेच कळतं की हा याच्या मल्टिपल असणार आहे, त्यामुळे P ची व्हॅल्यू ही 8च असायला हवी. दुसरं एक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन जसं लोक करतात ते हे की पहिला इलेमेंट यांचा रेशो, दुसरा इलेमेंट यांचा रेशो, आणि तिसरा इलेमेंट यांचा रेशो, हे तीनही रेशो इक्वल असतात. कळतंय? मग आता तुम्हाला P ची व्हॅल्यू काढायची. मग त्यासाठी मी म्हणतो कोणतेही 2 उचला, ज्यात P आहे तो उचला, त्यामुळे P निघेल. 3/6 म्हणजे किती? 1/2 इज इक्वल टू 4/P. P इकडे घ्या, 2 तिकडे पाठवा, म्हणजे 8. So this is the second method by which you can tell the value of P
आणि व्हॅल्यू ऑफ पी बदलणार नाही आहे. मेथड वेगळे असल्या म्हणजे आन्सर थोडी बदलणार आहे. आन्सर इज गोइंग टू बी द सेम. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन्स ऑन कोलिनियर वेक्टर. कोलिनियर सारखंच अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, दॅट इज कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर म्हणजे काय, राईट. कॉन्सेप्ट नंबर 2 अजून एक येते, तो आहे लिनियर कॉम्बिनेशन. याचं काय लोड नाही घ्यायचा. अजून एक तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, याची जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना यावरती, तर थोडंसं डोकं वापरून शांत सॉल्व्ह करा. कारण याचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना बऱ्याच वेळेस तुम्हाला फायनल आन्सर नको असतं. काहीतरी क्वेश्चनमध्ये तुम्ही जुगाड वापरून किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून तुम्ही तो क्वेश्चन तिथल्या तिथे संपवू शकता, जास्त कॅल्क्युलेशन न करता. बघू आपण जेव्हा क्वेश्चन्स बघूया PYQ तेव्हा आपल्याला कळेल. या पूर्ण सिरीजमध्ये आपण 2023 आणि 22चे क्वेश्चन्स घेणार आहोत. मोस्टली 2023चेच कव्हर करणार आहोत. जर एखाद्या टॉपिकवर 2023मध्ये कमी क्वेश्चन्स असतील तरच आपण 22कडे जाणार आहोत, अदरवाईज 23चे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. ठीक आहे. चला, लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, एखादा वेक्टर आहे समजा U अँड V. एखादा लेट्स से एखादा वेक्टर आहे, सॉरी, इफ यू हॅव अ वेक्टर U, लेट मी इरेज दिस. एखादा वेक्टर आहे तुमच्याकडे U इज कॉल्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ, यावरती प्रश्न आहे हा, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ x अँड y बार. हे दोन वेक्टर आहेत, x बार अँड y बार. देन u bar can be written as constant time x bar plus another constant time m and n, दोन कॉन्स्टंट आहे y bar, असं लिहिता येतं. लिनियर कॉम्बिनेशन जर असेल तर या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये तिसरा एलिमेंट लिहिता येतो. ठीक आहे. सो लिनियर कॉम्बिनेशन मध्ये जर लिहिता आलं तर अजून एक इम्पॉर्टंट फॅक्ट सांगतो क्वेश्चन सॉल्व्ह करताना. u बार, v बार आणि w बार कोणते किती आहेत, u x अँड y बार आहे. u x बार y बार यांचा जर तुम्ही डिटर्मिनंट घेतला तर तो नेहमी 0 असतो जर लिनियर कॉम्बिनेशन असेल तर. हे आपण क्वेश्चन मध्ये बघूया, डोंट वरी अबाउट दिस. आणि जो थर्ड कॉन्सेप्ट आहे तुमचा तो आहे कोप्लेनर. सो कोप्लेनर म्हणजे काय, एकाच प्लेन मध्ये असणारे वेक्टर. हे कसे आयडेंटिफाय करायचे, तुम्हाला जनरली 3 वेक्टर दिलेले असतात आणि कोप्लेनर एकने विचारलेलं असतं. सिंपल ट्रिक सांगतो इथे, लक्षात ठेवा एवढीच फक्त. ए बार आहे समजा तुमच्याकडे, x1i x2j x3k, लेट्स से दिस इज ए बार. सिमिलरली तुम्हाला बी बार दिलाय y1i y2j y3k आणि सिमिलरली तुम्हाला सी बार दिलाय z1i प्लस z2j प्लस z3k. आणि तुम्हाला जर सांगितलं असेल की ए बी अँड सी आर कोप्लेनर, किंवा चेक करायला लावलं असेल किंवा काही असू द्या, किंवा एखादा इथे जो नंबर यूज करेल x2च्या जागी बाकी सगळे नंबर्स टाकेल, एखादा अननोन टाकेल आणि तो विचारेल की फाइंड आउट दिस अननोन. तर कोप्लेनर साठी कंडिशन हीच आहे की हा x1 x2 x3 y1 y2 y3 आणि z1 z2 z3 याचा डिटर्मिनंट 0 असतो. मग तुम्हाला तो सगळ्या व्हॅल्यू देईल आणि एखादा अननोन टाकेल आणि विचारेल p समजा की हे वेक्टर कोप्लेनर जर असतील तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p, म्हणजे तुम्हाला याला इक्वेट टू 0 करणे आणि p ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. सो विथ दिस आय थिंक वी आर रेडी फॉर द क्वेश्चन्स. अजून आपल्याकडे बरंच आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे किंवा बऱ्याच गोष्टी, पण आपण याला पार्टमध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे. सो पहिला जो पार्ट आहे आपला, दिस इज द फर्स्ट डे अँड आय थिंक वी शुड गो विथ द बेसिक. ठीक आहे. थोडंसं आपण बेसिक पासून सुरू करूया. चलो, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो हिअर वी हॅव द क्वेश्चन्स. 2021, 22 आणि 23 अशा प्रकारे घेतलेत. सगळे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत, डोंट वरी. चला, पहिला क्वेश्चन, हाऊ टू सॉल्व दिस नाउ. वेक्टर ए बार इज गिवन. बघा, वेक्टर ए बार, दिस इज ए बार, and vector b bar, this is b bar, are collinear. Note down the word collinear. Then p and q are, p आणि q ची व्हॅल्यू विचारली आहे तुम्हाला. कोलिनियर जर असेल तर, राईट. कोलिनियर असेल तर काय होतं, ॲज आय सेड मल्टिपल असतात. ही झाला पहिला थॉट. आणि दुसरा रेशोवाला. कोणता यूज करायचा, इट्स युअर चॉईस. रेशोवाला म्हणजे काय, बघा, मेथड 1
रेशोवाला म्हणजे काय बघा, 2 डिवायडेड बाय 6 दिस इज इक्वल्स टू p डिवायडेड बाय -9 ही झाली एक मेथड. 4 डिवायडेड बाय q. ठीक आहे, q आणि 9 मध्ये फरक होईल असं लिहा, नाहीतर कन्फ्यूज व्हाल. पहिलं काय करा, तर याला या दोघांसोबत इक्वेट करा. सो व्हॉट इज दिस बेसिकली, 2/6 इज इक्वल टू p बाय -9. हा -9 इकडे पाठवा. सो 2 इंटू -9 डिवायडेड बाय 6 इज p. आणि याला जर सॉल्व केलं तर काय होईल, हा 2 त्रिक 6 3 त्रिक 9 म्हणजे p ची व्हॅल्यू मिळेल -3. p ची व्हॅल्यू -3 म्हणजे ऑप्शन ए आणि बी उडाला. राईट, कोणता राहिला, सी आणि डी राहिला. सिमिलरली तुम्हाला क्यू हवाय. क्यू साठी कोणतेही दोन घ्या, मी म्हणेल हा आणि हा उचला, या दोघांची जोडी लावा. सो व्हॉट इज दिस, 2/6 इक्वल टू 4/q म्हणजे हा 2 त्रिक 6 होईल. क्यू जर इकडे आला तर 3 तिकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 4 इंटू 3 म्हणजे व्हॉट इज क्यू, 12. p -3 q 12. सो व्हॉट इज ऑप्शन, ऑप्शन सी इज करेक्ट. I hope this is clear. Option C is correct. ठीक आहे. सो सिमिलरली जसं मी दुसरी मेथड म्हटलं होतं, ज्याला जी वापरायची ती तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल. ठीक आहे, मेथड 2 म्हणतो मी याला हवं तर. मेथड 2 असं सांगते, जर को लिनियर आहे ना, तर 1 इज द मल्टिपल ऑफ द अदर. दॅट आय नो फॉर शुअर. 1 इज मल्टिपल ऑफ द अदर म्हणजे काय, 1 इज मल्टिपल ऑफ द अदर म्हणजे काय बघा, 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलेलं असणार आहे तेव्हा हा 6 झाला. 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलेलं असणार आहे तेव्हा तो काय झाला, 6. मग 4 ला पण 3 नेच मल्टिप्लाय केलेलं असणार आहे तेव्हा हा मिळणार आहे, म्हणजे 12 असायला पाहिजे, पण इथे क्यू आहे. सो व्हॉट इज क्यू, क्यू इज 12. बघा, डन. अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात. दुसरं, इथे काय असणार आहे, आय डोंट नो. इथे जो पण असणार आहे त्याला पण 4 नेच मल्टिप्लाय केला आणि हा मिळणार आहे. कशाने मल्टिप्लाय करतोय, सॉरी 3 ने. तर याला पण 3 ने मल्टिप्लाय करा. तो p ला सुद्धा 3 नेच मल्टिप्लाय केलेलं असणार आहे आणि आन्सर -9 आलेलं असणार आहे. म्हणजे बेसिकली p किती मिळाला, -3. तो p ची व्हॅल्यू -3. म्हणजे काहीही कॅल्क्युलेशन न करता, हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला असं गेस करता येईल डायरेक्टली. इट्स अ वेल अँड गुड सिच्युएशन. But if not, then write down in the ratio form and you know how to figure out the answer further. Okay, so it is your choice. But the answer is C in any case. इथे पण C चं, इथे पण C चं. Answer नाही बदलणार. So what is meant by collinear then? One is scalar multiple of the other. ठीक आहे, जसं इथे A वेक्टर जो आहे याला जर 3 ने मल्टिप्लाय केला तर B वेक्टर मिळणार आहे. That's why they are multiple and that's why they are collinear. It is given in the question that they are collinear. आणि त्यामुळे आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यू विचारल्या. सो व्हेरी इझी अँड स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, आय विल से स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे, चलो लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ ट्राय दिस क्वेश्चन, व्हॉट दिस क्वेश्चन हॅज टू से. इफ ए बी सी, काय दिला आहे, ए बी सी आर गिवन and C is linear combination of A and B, then X has the value. लिनियर कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. ठीक आहे, बेसिक प्रश्न सगळे उचलून टाकलेत आपण यामध्ये, डोंट वरी. ए बी सी आर गिवन, ओके, अँड सी इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए अँड बी म्हटलंय, देन एक्स ची व्हॅल्यू विचारली. नोट डाऊन द ए फर्स्ट. ए दिलाय I + J + K. मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती बघा, याला सॉल्व करण्याच्या 2 मेथड आहे. एक रेग्युलर मेथड जी लेंदी आहे आणि ट्रिकने तर अजून इझी आहे. बी आहे I - J + 2K आणि सी आहे XI X - 2J - K. X - 2J - K. X - 2J - K. ठीक है. So C bar is linear combination of A and B. I don't know how many of you remember. A, B आणि C हे तिघं म्हणजे C bar जर A आणि B चा लिनियर कॉम्बिनेशन असेल तर या तिघांचाही डिटर्मिनंट 0 येतो. बस एवढंच यात तुम्हाला यूज करायचं. इफ यू नो दिस दॅट मीन्स यू हॅव सॉल्व द क्वेश्चन.
लिनियर कॉम्बिनेशन लिहित बसू नका, खूप वेळ जाईल. म्हणजे काय लिहिते 1 1 1, दुसरा काय 1 -1 2 आणि तिसरा काय x x -2 -1. याचा डिटर्मिनंट जर 0 झाला तर C ला A आणि B च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतं आणि त्यांनी सांगितलंय की लिहिता येतं म्हणून क्वेश्चन मध्ये, म्हणून हा डिटर्मिनंट होईल 0. नाउ जस्ट इक्वेट द डिटर्मिनंट अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. दॅट्स इट, क्वेश्चन सॉल्व. मग यात पण तुम्ही काय अजून एक स्मार्ट चॉईस जर एखाद्याला करायची असेल तर तो हेही करू शकतो, ऑप्शन उचलून यात पुट करून पाहणे. राईट, जशी x ची व्हॅल्यू जर 1 घेतली कुणी तर हा 1 -1 -1 होईल आणि काहीतरी करून मला वाटतं इझी होईल. बट 4 ऑप्शन ट्राय करण्यापेक्षा अजून एक स्मार्ट और बेटर तरीका काय तर फाइंड आउट दिस डिटर्मिनंट. इट्स नॉट एट ऑल इझी. सो व्हाट विल बी दिस डिटर्मिनंट 1 ॲज इट इज. सो दिस इज 1 minus 2 times x minus 2. ठीक आहे, -1 हा गेला म्हणजे हा -1 -2x आणि तो येईल 1 टाइम. इक्वेट करा. सो दॅट विल बी x -2 प्लस x इज इक्वल टू 0. आणि काय येईल याचा आन्सर? येस, कोणी केलंय ट्राय? Yes, please try this. Try to figure out the answer. ठीक है, काय येईल आन्सर? नाही, the answer is not given. ठीक है, no problem. We'll try to find it out. दोन मेथड नाही करता येईल, बट याने करतोय त्याने करूया. चला, 1 जर मल्टिप्लाय केला तो 1 - 2x. राईट, बघा हा 1 बाहेर गेला, -2x आणि हा +4. ठीक आहे, दिस इज फर्स्ट थिंग. याला मायनसला इनसाइड मल्टिप्लाय करा. सो दिस विल बी 1 अँड अगेन +2x. हा परत काय तुमचा x किती येईल 2x आणि हा -2 इक्वल टू 0. बघा हा 2x कॅन्सल आणि हा 2x राहिला म्हणजे हा बेसिकली 2x. हा 1 आहे, हा 1 आहे आणि हा -2 आहे म्हणजे हा -2 या 1 ला घेऊन जाईल म्हणजे 2x इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू 0. दॅट इज युअर आन्सर, फायनल आन्सर. दॅट्स इट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. एखाद्याला वाटलं तर तो हेही करू शकतो. बघा 0 इथे पुट करून बघणार आणि इथे -2 आणि याचा डिटर्मिनंट घेणार. जर 0 आला तर आन्सर हे. ठीक आहे ना, म्हणजे फाइंड आउट करण्यापेक्षा एक तुम्हाला एक अजून ऑप्शन पण आहे की तुम्ही जर पुट केलं तरी सुद्धा तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. सो दिस इज द वन मेथड. देर इज वन मोर मेथड टू सॉल्व दिस आणि मला वाटतं यानेच तुम्ही करावं, हे इझी आहे. दुसरी ही आहे, काय करतात काही लोक या सीला ना ए आणि बीचा असं लिनियर कॉम्बिनेशन लिहितात. आहे म्हटल्यानंतर लिहिता येईल असं होईल आणि यावरून यम आणि यांची व्हॅल्यू फाइंड आउट करतात अँड देन पुटिंग द व्हॅल्यूज दे फिगर आउट द सी अँड इट इज कॉम्प्लिकेटेड वे आय विल से. राइट, सो दिस इज द बेस्ट वे टू फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस. काय करायचं आहे तुम्हाला? फक्त डिटर्मिनंट इक्वल टू 0 करायचं. ठीक आहे, ओके. चला समोर फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सी व्हाट इज दिस. ओके, if the vector and vector are collinear then b bar has the value. या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी इफ यू आर स्मार्ट इनफ देन यू विल सी की तुम्हाला 1 मिनिट सुद्धा 1 मिनिट तर खूपच बोलून गेलो मी. 5 ते 10 सेकंड मध्ये सुद्धा हा प्रश्न सॉल्व होतो विदाउट कॅल्क्युलेशन. काय सांगितलंय बघा, हा एक वेक्टर दिलाय तुम्हाला. दिस वेक्टर इज गिवन आणि त्यांनी सांगितलं एक वेक्टर आहे बी बार जो याच्यासोबत कोलिनियर असणार आहे. राइट, जसं मॅग्निट्यूड दिलंय काहीतरी, याला थोडा वेळ इग्नोर मारा मॅग्निट्यूडला. देन बी बार हॅज द व्हॅल्यू. त्यांचं म्हणणं आहे की यासोबत यामधला कोण कोलिनियर आहे असा प्रश्न आहे. प्रश्न काय, ए सोबत दिलेल्या ऑप्शन पैकी 2022चा प्रश्न आहे. विच ऑफ दीज आर कोलिनियर. आणि कोलिनियर म्हणजे काय? वन इज मल्टिपल ऑफ द अदर, याला म्हणायचं कोलिनियर. एवढं जरी डेफिनेशन तुमच्या डोक्यात असेल तरी तुमचा क्वेश्चन सॉल्व होतो. वन इज मल्टिपल ऑफ द अदर. लुक ॲट द गिवन वेक्टर. तो काय? 2i 3j प्लस 6k. दिस इज गिवन वेक्टर. ए बार म्हणू आपण त्याला, हवं तर नाव नाही दिले त्यांनी बट ठीक आहे देऊया.
जर तुम्ही याला नीट बघितलं तर पहिल्या ऑप्शनकडे या. लुक ॲट द ऑप्शन नंबर 1. पहिला ऑप्शन जर बघितला तर 2 ला कशाने मल्टिप्लाय करायला लागतं, 2 ने मल्टिप्लाय करायला लागतं, 4 मिळतं. बट बेसिकली -2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण -4 आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 3 ला परत -2 ने मल्टिप्लाय झालाय का हा चेक करा. -3 ला जर -2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 यायला पाहिजे. इथे -6 आलाय म्हणजे हा उडाला. मल्टिपल नाहीये म्हणजे कोलिनियर नाहीये, प्रश्नच संपला ना. अरे मल्टिपल असण्याचा अर्थ काय, प्रत्येक इलेमेंट मल्टिपल असला पाहिजे. जसं हा 2 चा 4 -4 होत असेल तर -3 चा 6 व्हायला पाहिजे. -6 झालाय म्हणजे ऑप्शन ए उडाला. आणि 6 चा -12 व्हायला पाहिजे, बट दिस इज नॉट द करेक्ट आन्सर. चांगला आहे. ऑप्शन नंबर 2 कडे या. 2 चा काय झालाय, 2 चा 4 झालाय. वेल अँड गुड सिच्युएशन. बघा इंटू 2 केला तर पहिला मिळतो. 3 ला पण इंटू 2 केला तर -6 मिळतो. -3 इंटू 2 -6 बरोबर चाललंय. आणि इथे पण इंटू 2 करा, हा मिळतो. म्हणजे बेसिकली हे दोन तर कोलिनियर आहेच डेफिनेटली, कारण हा याच्या दुप्पट आहे. सॉल्व्ह करायची गरजच नाही, मी तेच सांगतोय. तुम्ही जर तिसऱ्याकडे बघितलं तर 2 ने 6 ला मल्टिप्लाय केलं की 12 मिळतो. पण 3 ने 6 ला मल्टिप्लाय केलं की मग इथे -18 असायला हवा होता, पण इथे 5 आहे. म्हणजे ऑप्शन सी तर उडाला. ऑप्शन 4 कडे या. 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं की 4 मिळतो. 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं की 6 मिळतो, पण इथे -3 आहे म्हणून इथे -6 असायला हवा, आणि तोही नाही आहे. म्हणजे ऑप्शन ओनली बी इज करेक्ट. एक्सप्लेनेशनमुळे थोडासा वेळ जाईल तेही सांगतोय मी, नाहीतर हा प्रश्न अर्ध्या मिनिटाचा सुद्धा नाहीये. अजून एक महत्वाची गोष्ट बघा, हा जर लिनियर कॉम्बिनेशन असेल ना तर मोस्टली याची जी साईन असते तीच साईन त्याच्या लिनियर कॉम्बिनेशनची असते, किंवा मायनसने जर मल्टिप्लाय केलं इन केस तर साईन बदलू शकतात. बट इथे ज्या निगेटिव्ह आहे तिथे त्या पॉझिटिव्ह असतील, मग आणि जिथे ज्या पॉझिटिव्ह तिथे त्या निगेटिव्ह होतील. तर बेसिकली साईन सेम असेल असा ऑप्शन आधी बघायचा. पहिली पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह, तिसरी पॉझिटिव्ह, हेच कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार. एक कॉम्बिनेशन काय असणार, पहिली साईन पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह, तिसरी पॉझिटिव्ह, आणि दुसरं कॉम्बिनेशन जर कुणी मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे कॉम्बिनेशन मिळणार. हे कॉम्बिनेशन ज्या ऑप्शनमध्ये आहे ओनली दोज ऑप्शन्स आर ट्रू. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचे नंबर सुद्धा नाही बघायचे आता. प्लस मायनस प्लस आहे का कुठे, इथे नाहीये. इथे आहे, ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन सी मध्ये नाहीये, ऑप्शन डी मध्ये नाहीये. ऑप्शन बी इज करेक्ट. हे कॉम्बिनेशन नाही सापडलं हे शोधा. हे दोन सोडून कोणतंही दुसरं कॉम्बिनेशन हे लिनियर नसतं. समजून घ्या फॅक्ट. नंबर्स बघण्याची सुद्धा गरज नाहीये. आणि मग हे त्यांनी जे दिलंय ते मेथडने जर गेलं तर मग काय बाबा, इथे तुम्ही एक्स वाय वाय आय झेड जे म्हणणार आणि मॅग्निट्यूड तुम्हाला 14 दिलाय तसा वेक्टर शोधणार. ह्या कंडिशन तर बाय डिफॉल्ट सॅटिस्फाय होणारच आहे. तुम्ही बीचं जर मॅग्निट्यूड काढून बघितलं तर 4 चौक 16 आणि 6 6 36 आणि 12 चा 144, म्हणजे हा किती होईल टोटल. तर तुम्हाला कळेल हा जो असेल 14 चा स्क्वेअर असेल. सो आन्सर इज 14. ठीक आहे. So this is how we can figure out this. So easiest question I'll say, learn the important tricks and apply it in the examination. Time पुरला पाहिजे याची काळजी घ्या. ठीक आहे. चलो just a minute. चला समोरचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा एक प्रश्न आहे. अगेन आय विल से इझी क्वेश्चन. 2022चा आहे, फार जुना नाही आहे. 23 मध्येही तुम्हाला मी असे प्रश्न दाखवतो जे खूप सिंपल आहेत. त्यामुळे या युनिटवरती जास्त प्रश्न आहे म्हणजे डिफिकल्ट आहे का युनिट, बिलकुल नाही आहे. दिस इज व्हेरी इझी युनिट एज वेल. व्यवस्थित जर तुम्ही PYQ सॉल्व्ह केले तर आय विल गिव्ह यू दिस गॅरंटी दॅट तुम्ही डेफिनेटली या युनिटमधले 6-7 पैकी 6 क्वेश्चन्स तर डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता, फक्त PYQच्या भरोशावर. राईट, विच इज व्हेरी इक्विव्हॅलेंट टू द 100% क्वेश्चन्स. ठीक आहे. चला कसं करता येईल ट्राय करून बघूया. AB इज गिवन, राईट. सगळ्यांना माहिती आहे AB कसा काढतात. AB बार जर तुम्हाला काढायचा असेल तर
ए बी बार जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करतो, यांचे पोझिशन वेक्टर्स, पोझिशन वेक्टर लिहित नाही बसत मी आता. ए बी बार जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण बी बार मायनस ए बार करतो. दुसऱ्यातून पहिला सबट्रॅक्ट करायचा. ए बी बार उलट आहे बघा, नीट बघा एकदा. ए बी बार जर काढायचा असेल तर बी बार मायनस ए बार करतोय. तुम्हाला ए बी बार क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलाय. व्हॉट इज ए बी बार? 2i प्लस 3j मायनस के, हा तुमचा ए बी बार आहे. तुम्हाला ए सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलाय. ए काय? 1 2 -1. तर ए चा पोझिशन वेक्टर काय होईल? 1i 2j मायनस के, हा झाला त्याचा पोझिशन वेक्टर. आणि हा ए बी बार म्हणजे काय? बेसिकली बी बार मायनस ए बार आहे. आणि ए बार तुमच्याकडे आहे. तुम्हाला विचारलंय बी बार काय असेल, आणि इथे ऑप्शन्स दिलेत बी साठी, राईट. तर सिंपल फंडा काय सांगतो, ए बी बार कसा आलेला असणार आहे, इथे ए बी बार लिहा. आता मी काय करतो, सोपं करण्यासाठी आय जे के नका लिहित बसू, 2 3 -1 एवढंच लिहा. हा काय तुमचा ए बी बार, बरोबर ना, गिवन. दुसरा काय ए बी बार काय असतो तुम्हाला माहिती आहे, ए बी बार असतो बी बार मायनस ए बार. आणि ए बार पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय, तो काय 1 2 -1. इथे तुम्हाला शोधायचा आहे बी बार काय असणार आहे. म्हणजे बेसिकली हे ऑप्शन ट्राय करून बघा, इथे कोणत्या ऑप्शन मधून हा सबट्रॅक्ट केला की हा मिळतो, असा क्वेश्चन आहे. कोणत्या ऑप्शन मधून हा सबट्रॅक्ट केला की तुम्हाला हा मिळतो. ऑप्शन 1 ट्राय करून बघा. इथे जर तुम्ही 3 5 2 पुट केला तर काय मिळतं? 3 5 2 जर पुट केला तर काय मिळतं? ट्राय दिस. 3 -1 2 मिळतो, पहिला एलिमेंट तर मॅच झाला. 2 -5 -3 2 मिळतो, हाही मॅच झाला. आणि 2 मायनस ऑफ -1 म्हणजे 3 मिळतो, तिसरा एलिमेंट गणला, म्हणजे ऑप्शन ए इज नॉट ट्रू. ठीक आहे. दुसरा ऑप्शन ट्राय करा. व्हॉट इज द सेकंड ऑप्शन? 3 5 -2 घ्या. 3 5 -2 बघा, 3 साठी तर आपण मॅच केलं होतं. 3 -1 2 आहे, 5 -2 3 आहे, आणि -2 मायनस आहे बरं का इथे. -2 -1 नीट लक्षात घ्या. -2 ऑफ -1 दिस इज -2 + 1 म्हणजे बेसिकली -1. दॅट मीन्स करेक्ट, मीन्स ऑप्शन बी इज ट्रू. एखादा म्हणेल सर एवढं का करताय, हा सबट्रॅक्ट केलाय, हा विचारलाय ना, याला इकडे ऍड करायला पाठवा ना, चालतं की, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्हेरी स्मार्ट मूव. म्हणजे काय, 2 3 -1 याच्यामध्ये जर हा ऍड केला 1 2 -1 तर तुम्हाला आन्सर मिळतं. सो व्हॉट इज दिस ॲडिशन? 3 5 -2 दिस इज युअर आन्सर. हे आता तुमचे विचार आहेत, तुम्ही कसं विचार करता त्यावरती डिपेंड करतं, बट आन्सर थोडी बदलणार आहे त्याने. ऑप्शन बी. ठीक आहे. सो जेवढं तुम्हाला शॉर्ट याला करता येईल, सिम्पल याला करता येईल, तेवढं बनवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासोबत एक काळजी घ्या की हे सिम्पल बनवताना कॉन्सेप्ट पण लक्षात ठेवा, राईट. कारण एखाद्या वेळेस प्रत्येक वेळेस ट्रिक चालेल असं नाही, त्यामुळे कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड यू हॅव टू रिमेंबर कॉन्सेप्ट्स एज वेल. जसं मी नेहमी म्हणतो, ट्रिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड ऑन असल्या पाहिजे, सबस्टिट्यूशन नसल्या पाहिजे. समजतंय ना? तसं कॉन्सेप्ट नाही माहिती, फक्त ट्रिक्स माहिती, असं नका करू. सो ऑप्शन बी इज करेक्ट. 2-3 मेथड आपण इथे बघितल्या. एखादा जनरल प्रोसेसने जाऊ शकतो, एखादा असं वापरू शकतो, किंवा एखादा डायरेक्ट सरळ सरळ ॲड करेल. सो इट्स ऑल युअर चॉईसेस. ठीक आहे, गो हेड. 2023चे प्रश्न सुरू झालेत बघा. 22 बेसिक क्वेश्चन्स वालेत सगळे. 2023चा पहिलाच प्रश्न आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे. ठीक आहे, लेट्स ट्राय दिस. पहिलाच एकदम डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे डिफिकल्ट नाही आहे, इझी प्रश्न आहे, बट थोडासा असा डरावना वाटतो ना लुकिंग ॲट दिस. एवढा मोठा प्रश्न. 2 adjacent side of the parallelograms are given, then the unit vector parallel to its diagonal. बघा, ही है adjacent sides आहेत पॅरलोग्रामच्या, राईट. these are all sides of the parallelogram. adjacent side म्हणजे काय, जवळ जवळच्या. ठीक आहे, adjacent side म्हणजे मी याला 2i -4j + 5k ही एक साइड म्हणतो, आणि या दुसऱ्या साइडला काय नाव देतो, i -2j
-3k ही झाली दुसरी साईड. सो दोन ॲडजसंट साईड ऑफ द पॅरलेलोग्राम आय हॅव कन्सिडर्ड दिस. देन द युनिट वेक्टर पॅरलल टू इट्स डायगोनल. बघा डायगोनल, त्यामुळे काय करायचं, ही साईड ना इकडे घ्या. डायगोनलचा प्रश्न आला ना, तुम्हाला कळेल मी असं का करतोय. तर याला म्हणा दुसरी I - 2j - 3k. हा तुमचा पहिला वेक्टर आहे, हा तुमचा दुसरा वेक्टर आहे, आणि हे दोन्ही ॲडजस्टंटच आहे अजूनही बघा. तर युनिट वेक्टर पॅरलल टू डायगोनल म्हटलंय. असं यामुळे लिहिलं कारण डायगोनल जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा इथे एक ट्रायंगल फॉर्म होतो आणि तुम्ही ट्रायंगलचा ॲडिशन लॉ वापरू शकता. व्हॉट इज द ॲडिशन लॉ ऑफ ट्रायंगल? स्टार्टिंग ऑफ फर्स्ट वेक्टर, बघा पहिल्या वेक्टरची स्टार्टिंग आणि एंडिंग ऑफ द सेकंड वेक्टर हा जो असतो हा रिझल्टंट वेक्टर असतो, आणि हा तुम्हाला काढता येतो या दोन वेक्टरच्या ॲडिशनवरून. म्हणजे काय, या दोन वेक्टरची ॲडिशन घ्या, काय मिळेल, 2 + 1, सो दॅट विल बी 3i, -4 - 2 -6j +5 -3 म्हणजे 2k, आणि हा असतो तुमचा डायगोनल. आणि याला युनिट वेक्टर जर तुम्ही बनवलं तर तो डायगोनलला पॅरलल असेल. नाव जस्ट मेक द युनिट वेक्टर ऑफ दिस, जे आपण सुरुवातीलाच प्रॅक्टिस करून घेतलंय. हाऊ टू फाइंड आउट द युनिट वेक्टर ऑफ दिस नाव, दॅट विल युअर आन्सर. मी अजून एक म्हणेल, युनिट वेक्टर काढण्याची गरजच नाही, याला पॅरलल असणारा नेहमी याच्या मल्टिपल असणार आहे. मग याच्या मल्टिपल असणारा ऑप्शन शोधा ना सरळ सरळ. 3 - 6 2 कुठे दिसतंय का? बघा इथे 3 आहे, -6 आहे, 2 आहे, बघा ऑप्शन ए मध्ये दिसतंय. इथे आहे नाही, हा ऑप्शन गेला. 3 - 6 2 बिलकुल नाही आहे, 3 - 6 2 बिलकुल नाही आहे, सॉल्व पण नाही करायचा. ऑप्शन ए इज करेक्ट. सो व्हॉट इज द ऑप्शन? ऑप्शन ए इज करेक्ट, दॅट्स इट. ठीक आहे सर, हे झालं ट्रिक. बट जर सॉल्व करायचं ठरवलं तर काय करता येईल सॉल्व करायला? आय विल टेल यू हाऊ टू सॉल्व नाव. लेट्स सी. याचा युनिट वेक्टर जर तुम्हाला बनवायचा असेल तर कसा बनवायचा? यू बार द्यायला थोडा वेळ नाव. 3i - 6j + 2k. हाऊ टू मेक द युनिट वेक्टर? ॲज आय सेड, त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं आणि युनिट वेक्टर होतो. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस? मॅग्निट्यूड येईल √9 + 36 + 4 म्हणजे 49 अँड मीन्स 7. दॅट मीन्स यू बारला 7 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला युनिट वेक्टर मिळतो. व्हॉट इज यू बार? 3i - 6j + 2k. याला 7 ने डिवाइड करा फक्त. And this is your option number A, which is correct. I hope this is clear. आणि एवढं सगळं करण्याची गरजही नाही हो, हे काही करण्याची गरज नाही आहे. इन केस जर गरज वाटली तर करा, बट अदरवाईज मी तर सांगेल की हा जर वेक्टर मिळाला तर याला मल्टिपल असणारा. मल्टिपल म्हणजे काय सर? हे तर डिवाइड केलंय, मल्टिपल कसं म्हणता? अरे 1/7 ने मल्टिप्लाय केलंय ना. 3i - 6j + 2k ला 1/7 ने मल्टिप्लाय केलंय, आणि बेसिकली हा याच्या मल्टिपल असणाराच तुमचा युनिट वेक्टरला मल्टिपल असणार आहे. जो युनिट वेक्टर तुम्हाला मिळतोय हा मल्टिपलच तर आहे डायगोनलला. सो डोंट वरी अबाउट दिस, दे आर मल्टिपल. ठीक आहे, चला, आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, एवढं कॅल्क्युलेशन करायचं नाही, बट जर तुम्हाला नसेल इथे आयडिया येत तर मग कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी ओपन आहे, त्याला काही जास्त वेळ नाही लागत आहे, बट स्टील इट इज टाइम टेकिंग. ॲज आय सेड, हाऊ टू फाइंड आउट दिस? जस्ट टेक द ॲडजसंट साइड ऑफ द पॅरलेलोग्राम. ट्रायंगल लॉच्या ॲडिशन नुसार काय मिळतं तुम्हाला? या दोघांची ॲडिशन हा डायगोनल मिळेल पॅरलेलोग्रामचा, आणि या डायगोनलला पॅरलल विचारलाय म्हणजे याच्या मल्टिपल असणारा आन्सर इज युअर आन्सर. म्हणजे दोघांच्या ॲडिशनला मल्टिपल. दॅट्स इट, क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे, चला समोर जाऊया. ठीक आहे, हां इथे काय दिलंय बघा. A bar is MB + NC where A, B, C are given, then N + M. 2023 आणि 2021 मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, एक्झॅक्टली सेम. राईट, म्हणजे नंबर चेंज करण्याचेही कष्ट नाही घेतलेत पेपर सेटरने एवढं. ठीक आहे, तर असे प्रश्न असतात का? याचं उत्तर द्यायची गरज आहे का? तुमच्या समोर आहे. प्रश्न रिपीट होतात का? तर तुमच्या समोर आहे. त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन्स PYQ सॉल्व करा. 2023चे सगळे प्रश्न सॉल्व करा, तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊन याल.
ठीक आहे मॅथ्समध्ये. चलो गोइंग अहेड, हाऊ टू सॉल्व दिस नाउ. इफ ए बार इज इक्वल्स टू, इट इज गिवन ए बार इज इक्वल्स टू MB प्लस NC, दिस इज गिवन. जेवढा पण व्हॅल्यू दिलेला टाका. ए बार काय बघा, सिम्प्लिसिटीसाठी ना, टाइम वाचवण्यासाठी मी याला IJK लिहितच नाही, मी असं लिहितो ना बघा, 4 13 मायनस 18. जाऊ द्या ना, IJK कशाला लिहायचं आहे तिथे, समजून जा. M टाइम्स व्हॉट इज B बार, 1 मायनस 2 3, कॉमा द्या पण 1 मायनस 2 3 प्लस N टाइम्स व्हॉट इज C बार, 2 3 मायनस 4, 2 3 मायनस 4, दिस इज C बार. आणि यावरून तुम्हाला M आणि N च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. म्हणजे बेसिकली M आणि N ची सम विचारली. येस 15 मिनिट्स. So 4 13 18 is equals to M 1 2 1 minus 2 3 and this is what 2 3 minus 4. जसं आपण लिहिलंय तसं. M आणि N च्या जर तुम्हाला व्हॅल्यू हवे असतील तर याला काय करणार, 4 13 minus 18 M मल्टिप्लाय करा इनसाइड. सो दिस विल बी व्हॉट M, इथे पण मल्टिप्लाय करा, मायनस 2M, इथे पण मल्टिप्लाय करा 3M, प्लस इथे N जाऊ द्या, 2N 3N मायनस 4N, दोघांची ॲडिशन घ्या, M प्लस 2N डन. बघा या दोघांची ॲडिशन. सिमिलरली या दोघांची ॲडिशन घ्या, मायनस 2M प्लस 3N, आणि या दोघांची ॲडिशन घ्या, ती काय 3M मायनस 4N, आणि ही ॲडिशन काय आली पाहिजे 4 13 मायनस 18. आता हे 3 एलिमेंट आहेत, इकडे 3 तिकडे 3 आहे. कंपेअर करा, पहिल्याच्या बरोबर असणार, दुसरा दुसऱ्याच्या, आणि तिसरा तिसऱ्याच्या. एवढे तर आपल्याला लागत नाही. 2 अननोन 2 इक्वेशन घ्या. फर्स्ट इक्वल टू फर्स्ट, सेकंड इक्वल्स टू सेकंड, आणि थर्डची गरजही नाही आहे. 2 इक्वेशन 2 अननोन, M आणि N ची व्हॅल्यू मिळून जाईल. आणि लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहिता येतं असं सांगितलंय. जर विचारलं असतं लिहिता येतं की नाही, मग तिसरा लागतो. कशासाठी, जेव्हा तुम्ही M आणि N च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता तेव्हा त्या व्हॅल्यू तुम्हाला तिसऱ्यात टाकून बघायच्या असतात की त्यासाठी बी सॅटिस्फाय होतं का. बट तो सांगतोय लिहिता येतं तर कशाला चेक करायचं, फक्त M N च्या व्हॅल्यू काढा. हाऊ टू मेक इट सेम, बघा याला 2 ने मल्टिप्लाय करा, हा 4 होईल, आणि ॲड करा दोघांना. ॲड केलं तर काय होईल, 13 आणि 8 किती होतात 21, हे ॲड केलं की फिनिश. आणि 4 आणि 3 7N, म्हणजे N किती 3, 7 त्रिक 21 राजा. सो व्हॉट इज N 3. N जर 3 असेल तर हा N उचला आणि सोप्या याच्यात ठेवा. काय होतं ते पहिलं, 2 इज इक्वल टू M प्लस 2N असं होतं ना. M प्लस 2N इक्वल टू 4 होता. येस करेक्ट 4 होता. N इक्वल टू 3 याच्यामध्ये ठेवा, म्हणजे काय मिळेल 4 इज इक्वल्स टू M प्लस 6, म्हणजे व्हॉट इज M मायनस 2, आणि या दोघांची विचारली आहे ॲडिशन. So what is the addition of N plus M? 3 minus 2, and that is equals to 1. So option A is correct. I hope this is clear. Option A. ठीक है. So option A is right answer for the given question. Simple प्रश्न है. Basic, very basic vector algebra they are using. चला लुक ॲट दिस क्वेश्चन अगेन. आय विल से 2023 चा प्रश्न हा वाटतही नाही, हा 2023 चा प्रश्न वाटतही नाही, कारण या प्रश्नाला सॉल्व करायला अगेन 30 सेकंड्स आर लाईक आय विल से की खूप झाले, डोक्यावरून पाणी आहे. ए बी आणि सी दिलाय, बट सी मध्ये त्यांनी अल्फा आणि बीटा यूज केलाय. आणि अजून एक गोष्ट नेहमी डोक्यात लक्षात ठेवा, ती ही लिनियरली डिपेंडंट असं जर तुम्हाला दिसलं तर यालाच म्हणायचं कोलिनियर. कोलिनियरलाच लिनियरली डिपेंडंट म्हणतात. तुम्ही इंजिनिअरिंगला जाल तेव्हा तुम्हाला वेक्टर अल्जेब्रामध्ये हा वर्ड खूप यूज होईल. लिनियरली डिपेंडंट म्हणजे कोलिनियर. ठीक आहे, बात क्लिअर आहे. येस. मग आता काय आहे सर, हे 3 कोलिनियर दिले आहेत. ओके ठीक आहे, मग त्यांचं म्हणणं आहे सी फाइंड आउट करा. बघा सी फाइंड आउट करायला विचारलं. सी चं मॅग्निट्यूड दिलंय √3. ओके, मग जरा ऑप्शनकडे या. बघा सी काय दिलाय
जर थोडंसं तुम्ही इथे चालाक झाले बघा, आय प्लस अल्फा जे प्लस बीटा के दिलाय राईट. सीचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि हे काय दिलंय तुम्हाला 3. 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, मॅग्निट्यूड किती दिलंय √3. म्हणजे मला सांगा ही व्हॅल्यू रूट सोडून जरी दिले तर ही व्हॅल्यू 3 कधी बनेल. तर लुक ॲट द ऑप्शन्स ना, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू विचारल्या. अल्फा 1 आणि बीटा 1 जर झाला बघा, अल्फा 1 बीटा 1, तर 1 प्लस 1 प्लस हा एक 1, हा √3 होईल. सो ऑप्शन इज ट्रू. सर असं कसं, बी ट्राय करा. बीचा स्क्वेअर घेतला की 4 येतो आणि 1चा स्क्वेअर 1 येतो आणि हा एक 1, म्हणजे हा 6 झाला, म्हणजे हा √6 येईल, नॉट इक्वल. इथे पण √6 येईल आणि इथे तर √2 येईल. म्हणजे मॅग्निट्यूड 3 कुठे होत आहे, तर फक्त हा ऑप्शन इज द ओनली करेक्ट ऑप्शन ए. बघा क्वेश्चन सॉल्व करण्याची गरज नाही आहे, दॅट्स इट. ठीक आहे, याला थोडं थांबा, नाही करता येईल सॉल्व, असं काही नाही आहे. बट वी विल स्टॉप हिअर टुडे. I have another lecture. Let's try simple one then. I time taking it. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दिस ऑल द रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल सी इन द नेक्स्ट क्लास. जर तुम्हाला ट्राय झाले तर बिलकुल ट्राय करा. बघा हा एक क्वेश्चन आहे, आय से प्लीज ट्राय दिस क्वेश्चन, दिस वन ऑल्सो प्लीज ट्राय. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, हा पण ट्राय करा, हा पण ट्राय करा. आणि जर तुम्हाला याचे सोल्युशन्स नाही जमले तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये याचं सोल्युशन्स घेऊया आणि मग आपण नवीन कॉन्सेप्टला सुरुवात करूया. ठीक आहे, सो विल स्टॉप हिअर टुडे. थँक यू.